बातमी. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी पोलिसांनी अवैध गुटखा आणि प्रतिबंधित पान मसाला तस्करी विरोधात धडक कारवाई करत तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दिंडोरी पोलिसांनी एका दिवसात 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत सुमारे 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 वाहने ताब्यात घेत 3 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे गुटखा तस्करांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 28 जुलैला पहाटे पेठ नाशिक महामार्गावरील आशेवाडी शिवारातील हॉटेल श्रीकृष्ण परिसरात पहिली कारवाई करण्यात आली. गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात येणारा प्रतिबंधित सुगंधित पान मसाला व तंबाखूने भरलेला ट्रक अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर त्याच दिवशी रात्री चाचडगाव टोलनाका परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. आयशर वाहनातून वाहतूक करण्यात येणारा विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये मिळून 49,14,315 रुपयांचा मुद्देमाल, 2 वाहने आणि मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याविषयी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी अधिक माहिती दिली. माननीय पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदरणीय श्री स्वामी साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विमला मॅडम यांच्या निर्देशानुसार दिंडोरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ यांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळालेली होती. त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार दिनांक 27/7 रोजी दिंडोरी रोडवर सापळा लावून दिंडोरी पोलीस स्टेशनच्या पथकाने एका खाजगी प्रवासी बसमधून तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करताना मिळून आलेला होता. त्याच्यामध्ये सुमारे 1,44,000 रुपयाचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे काल दिनांक 28 जुलै रोजी पुन्हा रात्री वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे नाकाबंदी लावून जेव्हा खात्री केली त्यावेळेस एक आयशर ट्रक आहे त्याच्यामधनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं. त्या गाडीमध्ये सुमारे 13,49,500 रुपयाचं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करताना मिळून आलेलं आहे. दिंडोरी पोलिसांनी एकूण 2 दिवसांच्या कारवाईमध्ये 49,94,315 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे आणि वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला M आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शिळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्णे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे, हवालदार बाळा पानसरे, पोलीस हवालदार पालवी, अमोल मोरे, पोलीस हवालदार साबळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. महाराष्ट्र बुलेटिनसाठी अशोक निकम, दिंडोरी. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.